की सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर दोन्ही पारदर्शकपणे राज्याला आणि देशाला हे खरं हे बाहेर आलंच पाहिजे. आणि मला वाटतं जो जो फॉलोअप रोहितनी घेतला त्याचा मला खरंच अभिमान आहे. कारण ज्या पद्धतीने त्यांनी होमवर्क केलं, पाठपुरावा केला आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी बाहेर तरी आल्या आणि ही घटना दुसऱ्या कुणाच्याही घरात घडू नये हाच आमचा त्याच्या मागचा प्रयत्न. राम नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी वारंवार रोहित पवार करतायत. तुमचे पण आता तेच मत असणार आहे का? नाही, मला असं वाटतं पूर्ण रिपोर्टही येऊ द्या. अर्थातच रोहितच्या भावना या मी पूर्णपणे समजू शकते. ज्या दिवसापासून हे ही घटना घडली, दुर्दैवी घटना घडली, आमच्या घरात सगळेच अस्वस्थ झालेत. कारण का म्हणजे आम्ही अजूनही खरं वाटत नाही की ती गोष्ट अशी झाली आहे. आणि सगळ्याच आमच्या कुटुंबाने, आमच्याही कुटुंबात आणि दादाबरोबर जे बाकीचेही 4 लोक गेले त्यांच्याही कुटुंबात. आणि त्याच्यामुळे मला हा एक पहिला टप्पा आहे ज्याच्यात जी सरकारने एक निर्णय घेतला आहे त्याचं मी स्वागत करते. पण अजूनही हे 0 ॲक्सिडेंट्स कसे होतील या बाबतीत आपण सगळ्यांनी एकत्र मिळून काम केलं पाहिजे आणि पारदर्शकपणे त्याच्यात सगळं वास्तव बाहेर आलं पाहिजे. 4 विमानांची उड्डाणं थांबवले, पण त्यासाठी माणसांचा जीव जावा लागला, तिथपर्यंत यांना वाट बघावं लागली असं म्हणत. म्हणजे हे काही त्रुटी अगोदर नव्हत्या का असं म्हणतात? हे खूप दुर्दैवी आहे. त्याच्यामुळे हे लॅप्सिस कशामुळे झाले आणि कुणामुळे झाले याची अर्थातच इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि माझा विश्वास आहे हे लोक करतील. आणि आता पार्लमेंट एक 10 दिवसांनी सुरू होईलच, त्याच्यात आम्हाला माहिती अजून कळेल. ती जी कंपनी आहे तिथे फक्त 4च उड्डाणं थांबवली. तिच्या बाकी ऑडिटमध्ये पण प्रॉब्लेम असू शकतो, तर तिचे सगळेच उड्डाणं थांबायला पाहिजे होते का? नाही, ऑडिट सगळ्याच झालं पाहिजे माझं म्हणणं. म्हणून मी तुम्हाला म्हणते की सेफ्टी फर्स्ट. प्रत्येक विमानाचं हे ऑडिट झालंच पाहिजे. नियम कायदे कशासाठी असतात? पाळण्यासाठी ना. रूल्स आर मेड टू बी फॉलोड, नॉट ब्रोकन. त्याच्यामुळे आता तुम्ही बघा, दादाचं झालं नाही की 15 दिवसात परवा झारखंडला झालं, 7 लोक गेलेत त्याच्यात. आपण सगळ्यांनी या गोष्टी फार गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. अनेक म्हणजे कुटुंब उद्ध्वस्त झाली आहे त्याच्यामुळे. त्यामुळे हे विषय फार गांभीर्याने घेतले पाहिजेत. आणि माझी अपेक्षा आहे की सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर आणि मंत्रालयाने याच्यात जातीने लक्ष घालून बारीक प्रत्येक विमानाचं सेफ्टी ऑडिट हे पारदर्शकपणे झालंच पाहिजे. फक्त हेसारचाच मुद्दा आहे का रोहित पवार यांनी उपस्थित केलेली श्वेता सिंग, नेक्सस, जुने एअरक्राफ्ट आणणं, त्याच्यामध्ये मग बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्याची पण चौकशी व्हायला पाहिजे. नाही, माझं काय म्हणणं आहे, चौकशीला प्रॉब्लेम काय? जर नियम कायदे, हा देश नियम कायद्याने चालतो, कोणाच्या मनमर्जीने चालत नाही ना. त्याच्यामुळे जे काय नियम कायदे ते नियम सगळ्यांनीच पाळले पाहिजेत. म्हणजे मीही पाळले पाहिजेत, तुम्हीही पाळले पाहिजेत आणि त्या ज्या संस्था जे काम करतात त्यांनी पाळलेच पाहिजेत ना. नियम तर पाळलेच पाहिजेत सगळ्यांनी. ताई, रोहित पवारांचा आरोप आहे किंवा रोहित पवारांचा हाच मुद्दा वारंवार ते उपस्थित करतात की रेकॉर्डरची मिसिंग जो रेकॉर्डर आहे त्याची हेराफेरी करण्यासाठी जाणीवपूर्वक ही चौकशी जी आहे किंवा जो तपास आहे तो लांबवला जातो असं रोहित पवारांनी आरोप केलेला आहे. आता हा पहिल्याच कालची नोट आली आहे आणि मंत्रालयाकडून आम्हाला सांगण्यात आलंय की ह्याच्यावर आपण आणखीन चर्चा आणि माहिती येत राहील. ह्या सेशनमध्ये आता जेव्हा हे सेशन येईल तेव्हा काँग्रेस पक्षाचे मी जाहीर आभार मानते आणि शिवसेनेही जाहीर आभार मानते की त्यांनी मागच्याही सेशनमध्ये याची एक इन्क्वायरी मागितली होती. मला असं वाटतं या बजेटच्या सेशनमध्ये सिव्हिल एव्हिएशन आणि हे दादाचा झालेला ॲक्सिडेंट आणि झारखंडचाही, मला असं वाटतं की दादा आमच्या घरातला होता तसं जे झारखंडमध्ये जे गेले त्यांचंही दुःख आमच्याच इतकं मोठं आहे ना. त्यामुळे या दोन्ही ॲक्सिडेंटची पारदर्शक इन्क्वायरी आणि त्याच्यावर एक चर्चा आणि एक ऑफिशियल स्टेटमेंट हे भारत सरकारकडून आलं पाहिजे. मॅम, 2 वेज आहेत. एक तर नेग्लिजन्सचा पार्ट आहे ज्याच्यावरती ॲक्शन सुरू झाली आहे, तुम्ही एक सांगताय. दुसरं म्हणजे कॉन्स्पिरसीचं पार्ट. तर तिथे कुठे अजून हेडवे गो थ्रू कुठे झालं नाही आहे. हे कॉन्स्पिरसी पण आहे, हे तुम्हाला अजून पण वाटतंय का? नेग्लिजन्स एक पार्ट ठीक आहे, मला असं वाटतं कॉन्स्पिरसी की अजून एक म्हणजे माझी अपेक्षा आहे की पार्लमेंटमध्ये भारत सरकारने ह्या सगळ्यावर एक स्टेटमेंट करावं. हा एक पहिला टप्पा झाला आहे. आता अजून काय माहिती पुढे येते, किती पारदर्शकपणे काम चालतं. महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनीही शब्द दिला आहे की ह्याची एक CBI इन्क्वायरी ते करतील आणि पारदर्शकपणे करतील. त्यामुळे आता ह्या सगळ्यांकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत, एक कुटुंब म्हणून आणि मला असं वाटतं एक नागरिक म्हणूनही महाराष्ट्र आणि भारत याची उत्तरं मागतोय.
प्लेन आज डाऊन तुम्ही केले, म्हणताय ग्राउंड की केले. रोहित पवारांनी फॉलोअप घेतला, पण दुसऱ्या बाजूला रोहित पवारांनीच त्यांच्या पत्रकार परिषदेत म्हटलं की एक सोशल मीडिया यंत्रणा त्यांच्या विरोधात कामाला लागली होती. तर VSRचे पाठीराखे नेमके कोण आहेत, महाराष्ट्रात आहेत की तेलंगणा आंध्रमध्ये? ते मला सांगता येणार नाही, पण आता ट्रोलिंग हे होत राहतं. आम्ही पब्लिक लाईफमध्ये आहोत. ट्रोलिंग आम्हाला सगळ्यांनाच होतं, आम्हाला तर सवय झाली त्याची. ताई, मॅम फक्त VSR विमानं ground केले. VSR वर जे आता ऍक्शन घेतली ते मियर व्हाईट वॉश वाटतंय का? नुसतं इतकेच जेट्स जे आहेत ते ग्राउंडेड केले. रादर VSR कंपनीचा इतका मोठा लूपहोल जेव्हा दिसून येते तर त्याचे सगळेच एअरक्राफ्ट नाही का ग्राउंडेड करायला नाही, पाहिजे? माझं म्हणणं आहे मी पुन्हा सांगते की हा देश नियम कायद्याने चालतो. सगळेच एअरक्राफ्ट, सगळ्याच एअरलाईनचं मेंटेनन्स, म्हणून म्हणते पब्लिक ट्रान्सपोर्ट जे असेल ना, सगळे पब्लिक ट्रान्सपोर्ट, रेल्वे असू दे, बसेस असू दे, तुम्ही बघा रोड ॲक्सिडेंट्स आधीपेक्षा किती वाढलेत आता. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीबद्दल गांभीर्याने सगळ्याच सरकारांनी, आम्ही सगळ्यांनीच लक्ष घालून ह्याच्यावर चर्चासत्र झाली पाहिजेत आणि ह्या सगळ्या ज्या कंपनीज आहेत त्यांच्या विरोधात एक स्ट्रॉंग ॲक्शन घेऊन कारण का तुम्ही बघा ना, आता झारखंडचा झालाच ना ॲक्सिडेंट, कशामुळे झाला, काय झाला, त्याची माहिती आपल्याला कळली पाहिजे ना. त्यामुळे मला असं वाटतं पारदर्शकपणे नियम कायद्याप्रमाणे ह्या सगळ्या ज्या कंपनीज या नियम कायद्याने चालल्या पाहिजेत, कोणाच्या मनमर्जीने नाही. ज्या अर्थानं विमानं लँड करायला सांगितले, ग्राउंड करायला सांगितलं, चुका घडल्यात, चुका करणाऱ्यांवरती काय शिक्षा झाली, कोणाला सस्पेंड केलेलं नाही, कोणावरती कारवाईचा आदेश काढलेला गुन्हा नाही, कोणावरती दाखल नाही फक्त ग्राउंड करून काय होणार आहे? नाही, मला असं वाटतं म्हणजे जे मी टी व्हीवर पाहिलं त्याच्यावरनं आमची अपेक्षा आहे की ही फर्स्ट फेज आहे ग्राउंडिंगची. पुढच्या 8-1 दिवसामध्ये त्यांच्यावर अजून स्ट्रॉंग ॲक्शन्स घेतल्या जातील असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे एक 8 दिवस वाट बघू. पण तुम्ही आतापर्यंत जे चाललंय त्याच्याने सॅटिस्फाय आहात का? नाही, माझं म्हणणं आहे की इन्क्वायरी अजून इट्स इन वर्क इन प्रोग्रेस ना. त्याच्यामुळे प्रोग्रेसमध्ये असताना समाधान कसं वाटू शकतं? तुम्ही बघा, एक दादाचं विमान, त्याच्यातले बाकीचे लोक जाणं, त्याच्यानंतर झारखंडची घटना, ही म्हणजे आम्हाला पुन्हा एकदा तो शॉकच होता. म्हणजे आम्हाला बघणंही अशक्य झालं होतं काल आमच्या कुटुंबाला, कारण का आत्ताच त्या क्रॅशमधून आम्ही निघालो, आता परत एक दुसरं कुटुंब त्याच्यातून जात आहे. भीती वाटते हो, अस्वस्थ वाटतं. आणि का कुणाच्या घरात हा दिवस यावा? काय दुसरा मुद्दा म्हणजे की शरद पवार साहेबांची तब्येत कशी आहे आणि राज्यसभेच्या संदर्भामध्ये सहमती आहे का काँग्रेसची आणि शिवसेनेची? नाही, एक तर तुमच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की आदरणीय पवार साहेबांना आज पुण्याच्या रुबी हॉल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झालेला आहे. ते आज मुंबईला जाणार आहेत आणि मुंबईला घेऊन त्यांचे जे रेग्युलर मुंबईचे बाकीचे डॉक्टर्स आहेत त्याच्यासाठी 2 दिवस, कारण का जवळपास 1 महिन्यानी साहेब मुंबईला येत आहेत, तर ते आल्यानंतर ब्रीच कँडी हॉस्पिटलला 1-2 दिवस राहून त्यांच्या ज्या रुटीन ज्या दर 6 महिन्यांनी वर्षातून एकदा टेस्ट करायच्या असतात त्या सगळ्या त्या निमित्ताने त्याचा सगळा एक फॉलोअप घेऊन 1-2-3 दिवस म्हणजे ते ऑफिशियली तुम्हाला तिथले डॉक्टर सगळे सांगतील, ती सगळी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट की सगळ्यांचाच आग्रह आहे आणि हे खरंच म्हणजे भाग्य आमचं की हे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचं प्रेम आहे आणि आमचे सगळे सहकारी पदाधिकारी सगळ्यांची इच्छा आहे की आदरणीय पवारसाहेबांनी राज्यसभेवर जावं. आणि अर्थातच कालच माननीय जयंत पाटील आणि माननीय शशिकांत शिंदेजी यांनी उद्धवजींची ही वेळ मागितलेली आहे. माझं काल संध्याकाळी बोलणं झालं नाही, त्याच्यामुळे भेट झाली का नाही माहिती, पण मी काल स्वतः अनिल देसाईंना आणि संजय राऊत साहेबांना विनंतीही केली या विषयाबद्दल की आदरणीय पवारसाहेबांना सगळ्यांचीच इच्छा असेल तर आपण सगळ्यांनी